प्रश्न 1. भारतातील स्वतंत्र कायदा इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट ब्रिटिश संसदेत कोणत्या दिवशी मंजूर केला? पर्याय ए 3 जून 1947, बी 18 जुलै 1947, सी 15 ऑगस्ट 1947, डी 26 नोव्हेंबर 1947. बरोबर उत्तर आहे बी 18 जुलै 1947. प्रश्न 2. भारताचा राष्ट्रध्वज संविधान सभेने कोणत्या दिवशी स्वीकारला? पर्याय ए 15 ऑगस्ट 1947, बी 22 जुलै 1947, सी 26 जानेवारी 1950, डी 9 ऑगस्ट 1942. बरोबर उत्तर आहे बी 22 जुलै 1947. प्रश्न 3. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतासोबत कोणते दुसरे स्वतंत्र डॉमिनियन अस्तित्वात आले? पर्याय ए बर्मा, बी श्रीलंका, सी पाकिस्तान, डी नेपाळ. बरोबर उत्तर आहे सी पाकिस्तान. प्रश्न 4. 1947 मध्ये भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? पर्याय ए जवाहरलाल नेहरू, बी राजेंद्र प्रसाद, सी सरदार पटेल, डी लॉर्ड माउंटबॅटन. बरोबर उत्तर आहे डी लॉर्ड माउंटबॅटन. प्रश्न 5. भारताचा पहिला भारतीय गव्हर्नर जनरल कोण होता? ऑप्शन ए सी राजगोपालाचारी, बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सी सरदार पटेल, डी जवाहरलाल नेहरू. बरोबर उत्तर आहे ए सी राजगोपालाचारी. प्रश्न 6. भारतीय राष्ट्रीय ध्वजातील अशोक चक्राला किती आरे आहेत? ए 20, बी 24, सी 22, डी 26. बरोबर उत्तर आहे बी 24. प्रश्न क्रमांक 7. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचा अधिकृत दर्जा काय होता? आपले पर्याय आहेत ए पूर्ण प्रजासत्ताक, बी स्वतंत्र डॉमिनियन, सी समाजवादी प्रजासत्ताक, डी संघराज्य. बरोबर उत्तर आहे बी स्वतंत्र डॉमिनियन. प्रश्न क्रमांक 8. भारताचा सध्याचा राष्ट्रध्वज कोणत्या ठिकाणी दिसणाऱ्या धर्मचक्रावर आधारित आहे? पर्याय आहेत ए अजिंठा, बी सांची, सी सारनाथ, डी नालंदा. बरोबर उत्तर आहे सी सारनाथ. प्रश्न क्रमांक 9. भारतीय ध्वजातील पांढरा रंग मुख्यतः कशाचे प्रतीक आहे? आपले पर्याय आहेत ए शांती आणि सत्य, बी समृद्धी, सी शक्ती, डी विजय. आपलं बरोबर उत्तर आहे ए शांती आणि सत्य. प्रश्न क्रमांक 10. भारतीय स्वातंत्र्य कायद्यानुसार भारत आणि पाकिस्तान हे स्वतंत्र डॉमिनियन म्हणून कोणत्या तारखेपासून अस्तित्वात आले? आपले पर्याय आहेत ए 14 ऑगस्ट 1947, बी 15 ऑगस्ट 1947, सी 18 जुलै 1947, डी 26 जानेवारी 1950. आपले बरोबर उत्तर आहे बी 15 ऑगस्ट 1947.